हाय, हॅलो, नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे सियाच्या आत्तूचा, हळदीचा आणि लग्नाचा. तर लग्न हे फेब्रुवारीमध्येच झालेलं आहे, बट व्हिडिओ एडिट करायला खूप उशीर झाला. तर इकडे आम्ही रेडी होऊन निघालो होतो हळदीसाठी. तर हळद ही होती नवरदेवांच्या घरी. तर नवरदेवांचं गाव पुण्याजवळच आहे. तर इकडे हळदीच्या लोकेशनला. तर ही सगळी इकडे नवरदेवाचं औक्षण सुरू होतं. नंतर हे सगळे गावाकडनं आलेली पाहुणे मंडळी आहेत. समोर सुरू होतं हळदीचं प्रिपरेशन आणि फोटोशूट. हे सगळे पाहुणे मंडळी आलेली होती आणि इकडे नंतर आम्ही काही फोटोज क्लिक केले. तर या आहेत आमच्या काकू ताई, ही आहे नवरीबाई आणि सिया. देन इकडे काही फोटोज आहे जे की आम्ही काढले होते, फॅमिली फोटो. देन हा आहे नेक्स्ट डे, म्हणजेच लग्नाचा दिवस. तर लग्न हे पुण्यातच होतं. आम्ही सगळेजण परत रेडी झालो आणि निघालो. लग्न हे वैदिक पद्धतीचं होतं, म्हणजे सप्तपदी ही सकाळी आणि लग्न संध्याकाळी लागणार होतं. तर खूप ऊन असल्यामुळे सिया त्रास देत होती. हे आहेत वधू आणि वरपिता, सगळ्या पाहुण्यांची विचारपूस करत होते. हे आहे संध्याकाळच्या लग्नाचं डेकोरेशन. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. देन परत आम्ही आलो संध्याकाळच्या लग्नासाठी. तर डेकोरेशन खरंच खूप सुंदर केलेलं होतं. इकडे आहे सिया आणि तिची आजी. सिया त्या दिवशी खूप त्रास देत होती, रडत होती. बहुतेक तिला जास्त गर्दी झाली की ती सहन नाही होत आणि मग ती अशा प्रकारे त्रास द्यायला सुरू करते. तर इकडे गेटवरतीच गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती ठेवलेली होती. तर कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या आशीर्वादानेच होते. आणि तुम्ही बघू शकताय किती सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती आहे. आणि हा आहे लग्नाचा व्हेन्यू. तर इकडे अशा प्रकारे तर काही गावाकडनं पाहुणे काका वगैरे आलेले होते, त्यांच्याशी आजूबाजूला उभ्या असणाऱ्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण लॉनमध्ये येऊन आसनस्थ होण्याची कृपा करेल. अगदी काही कालावधीमध्ये कार्यक्रमाचे मानबिंदू केंद्रबिंदू ठरवण्याचं सहज आणि आणि इकडे सिया मॅडमचं सुरू होतं रडणं. देन सगळं लग्न एकीकडे आणि सियाचा धिंगाणा एकीकडे. तर ती खात बसली होती चिवडा. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे स्क्रीनवर लावलेलं होतं त्यांचे प्री वेडिंग साखरपुड्याचे डान्स वगैरे. तर इकडे हळूहळू पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली होती. आणि लहान मुलांचं बघा, त्यांना काय चालू आहे काय नाही याच्याशी काही देन इकडे झाली कोमल आणि संकेतची एंट्री.